आज आपण जाणून घेणार आहोत एक असा प्रश्न जो हजारो वर्षापासून मानवाला पडलेला आहे. हे संपूर्ण विश्व, तारे, ग्रह, आकाशगंगा आणि आपण स्वतः, हे सगळं कसं तयार झालं? आज आपण समजून घेणार आहोत बिग बँग थेअरी, विश्वाच्या जन्माची कहाणी. कल्पना करा, ना वेळ होती, ना अवकाश, ना प्रकाश, ना अंधार, काहीच नव्हतं. संपूर्ण विश्व एका अतिशय सूक्ष्म, गरम आणि अमर्याद घनबिंदूमध्ये सामावलेलं होतं. हा बिंदू इतका छोटा की अणूपेक्षाही लाखो पट लहान, पण त्यामध्ये होती अमर्याद ऊर्जा. सुमारे 13.8 अब्ज वर्षापूर्वी एक प्रचंड विस्तार सुरू झाला. हा स्फोट नव्हता, कारण स्फोटाला जागा लागते. इथे तर जागाच तयार झाली. अवकाश स्वतः विस्तारायला लागला. एका सेकंदाच्या अब्जाव्या भागात विश्व अत्यंत वेगाने वाढलं. यालाच म्हणतात कॉस्मिक इन्फ्लेशन. तापमान होते असं की आजच्या सूर्यापेक्षा कोट्यावधी पट जास्त. पहिल्या काही सेकंदात ऊर्जा कण तयार झाले, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. 3 मिनिटांनंतर हायड्रोजन आणि हेलियमचे अणू तयार झाले. हेच पुढे जाऊन ताऱ्यांचे इंधन बनले. बिग बँग नंतर सुमारे 3.8 लाख वर्षांनी पहिला प्रकाश तयार झाला. आज आपण ज्याला म्हणतो कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन, म्हणजेच CMBCR. हा प्रकाश म्हणजे विश्वाच्या बालपणाचा फोटो आहे. हायड्रोजनचे ढग गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र आले, दाब वाढला, तापमान वाढलं आणि पहिला तारा जन्माला आला. ताऱ्यांच्या आत नवीन तत्व तयार झाली, कार्बन, ऑक्सिजन, लोह इत्यादी. याच तत्वापासून आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजेच आपण खरोखरच स्टारडस्ट आहोत. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपल्या सूर्यासारख्या एका सामान्य ताऱ्याभोवती गॅस आणि धुळीपासून ग्रह तयार झाले. त्यातली एक आपली पृथ्वी. हळूहळू येथे जीवन तयार झालं. 1929 मध्ये एडविन हबल यांनी शोधून काढलं की दूरच्या आकाशगंगा आपल्यापासून दूर जात आहेत. म्हणजेच विश्व अजूनही विस्तारत आहे. जर आपण वेळ उलटी केली तर सगळे एका बिंदूत जाऊन मिळतं. विश्व कायम विस्तारत राहणार की एक दिवस सगळं थांबेल? काही वैज्ञानिक म्हणतात बिग फ्रीज, बिग क्रंच, बिग RIP. म्हणजे उत्तर अजून सापडलेलंच नाहीये. मित्रांनो, आपण विश्व समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही खूप काही अज्ञात आहे. जर तुम्हाला अंतरिक्षाबद्दल अशीच सखोल माहिती मराठीत हवी असेल तर कॉस्मिक मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे हे कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कॉस्मिक प्रवासात.